तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर सुंदर सुंदर हे सॉन्ग सध्या इंस्टाग्रामला खूप जास्त ट्रेंडिंगला आहे, त्यामुळं आपण आजचा व्हिडिओ सुंदर या सॉन्गवरती व्हिडिओ एडिट केलेला आहे. डेमो तुम्ही बघून आलेला आहात. डेमो कसा वाटला काय नाही ते मला नक्की आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचं जे की डेमो आहे ते आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे, कारण या व्हिडिओला बनवायला मला खूप सारी मेहनत लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करायची आहे आणि एकाने छानशी अशी कमेंट नक्की करायची आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठं पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि व्हिडिओ पण खूप अवघड आहे, तर कसं एडिट करायचं काही नाही ते पण तुम्हाला समजणार नाही. तर मी सर्व जे की एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल कशा प्रकारे एडिट करायचं आहे, काय विषय करायचा आहे. तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत सगळ्यांनी बनवून राहायचं आहे. तर सर्वात आधी रेडिओशनला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. जे काय मी बीटमार्क आणि शेकीबीट दिला असेल या पिक्चरच्या डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहेत. तर आता इथून बघू शकता, याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला काहीशे ग्रुप आणि काही लेअर तुम्हाला ऑलरेडी याच्यात ॲड करून दिलेले आहे. तर आता याच्यात काय विषय करायचा काय नाही ते सगळे एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता सर्वात आधी काय करायचं आहे, हे सुंदरी सॉन्गचे जे काही मी टेक्स्ट दिलेले आहेत तर हे मी खूप गडबडीने झालेले आहे. कुठं चुकी झाली असेल तर तुम्ही इथून ॲडजस्ट करून घेऊ शकता. समजा आता हे सुंदरी सॉन्ग आहे काय, या टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये येऊन इथून तुम्ही जे की या सॉन्गप्रमाणे बरोबर ॲड करून घेऊ शकता. मी गडबडीने केलेलं आहे, काय विषय नाही ते तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं खाली तुम्हाला 4 ग्रुप दिसतील. तसं तर पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथं खाली एडिट ग्रुपचे एक ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं खालती तुम्हाला KB एडिटचे 2 लोग म्हणजे हे भेटतील, फोटो भेटेल. तर त्यावरती क्लिक करायचं आहे KB एडिटच्या लोगोवरती. आता कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं. स्टारमध्ये आल्यानंतर जे पण तुमचे जे फोटो असतील ते कोणते पण फोटो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून वरती इथं अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता. तर हेच फोटो आपल्याला पुन्हा एकदा दुसरे आपण आपला जे की KB एडिटचा लोगो आहे ते दोन्ही पण लोगोमध्ये आपल्याला एकच फोटो ॲड करून घ्यायचा, हे लक्षात राहू द्यायचं आहे तुम्ही. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्ही बॅक यायचे तर बघू शकता आता आपला फोटो इथे ॲडच झालेला आहे. तर आता काय करायचं, जे काय ग्रुप 1 आहे आपला त्यावरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथून पलकच्या याच्यामध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. जे काय तुमचा दुसरा फोटो असेल ते ॲड करायचा आहे. तो मूव राशी याच्यात जाऊन 3 नंबरला झूमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोला अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे, बरोबर येतं म्हणजे जे किती दिल आहे ते दिलच्या जागी आपल्याला हे फोटो अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दोन्ही वरती लेअर दिसतील त्याच्या खालती अशा प्रकारे हे फोटो आपल्याला घेऊन यायचं आहे. तर हे 2 लेअरच्या खालती अशा प्रकारे डबल मूव अंटाशी जाऊन याला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि जे काय वरच्या लेअर आहेत तिथपर्यंत या फोटोला पण आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले बघू शकता 2 फोटो म्हणजे ग्रुप एडिट झाले. तर अशाच प्रकारे आता जे की इथले खालचे दोन्ही पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे एडिट करून घेतो. परत त्याच्यामध्ये क्लिक करून मीडियामध्ये येऊन जे फोटो आहे आपला ते फोटो ॲड करून घेतो. याला पण अशा प्रकारे खालती लावून घेऊन त्याला पण आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. आणि जे काही वरची लेअर आहे तिथपर्यंत आपण फोटोला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला एक ग्रुप राहिला आहे ते आपण त्याला पण आपण एडिट करून घेऊ. तर आणि कोण पण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक प्रत्येकानं करायचं आहे, कारण खूप जास्त मेहनत लागलेली आहे या व्हिडिओला. जितकी मेहनत तितकाच तुम्ही सपोर्ट पण करा. तर अशा प्रकारे या फोटोला पण आपण काय करतो, अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ दिलमध्ये आणि शेवटपर्यंत वाढवून घेऊ. तर आता एवढं काम मी आपलं घेतलंच झालेलं आहे. तर आता याच्या पुढे म्हणजे काय करायचं आहे, 12.27 बिटला यायचं आहे. 12.27 बिटला आल्यानंतर याच्या पुढे पण एक ग्रुप दिसेल तुम्हाला, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं पण तुम्हाला 2 ग्रुप दिसणार आहेत. तर सर्वात आधी काय करायचं, का वरचा ग्रुप आहे आपला त्या वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर डबल एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल, त्या डबल ग्रुपवरती क्लिक करायचं, डबल एडिट ग्रुपमध्ये यायचं. डबल एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला 3 आपले KB एडिटचे लोगो भेटून जातील. तर सर्वात आधी पहिल्या लोगोवरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं. स्टारमध्ये आल्यानंतर इथून कोणते पण तुमचे जे फोटो असतील ते ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये येऊन जे की तुमचे जे म्हणजे ज्याचे व्हिडिओ करायचे आहेत तर ते फोटो इथून अशा प्रकारे सिलेक्ट मारून घ्यायचे. तर अशा प्रकारे सिलेक्ट मारल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर डबल एकदा इथून बॅक यायचं आहे.
इथून डबल बॅक आल्यानंतर इथं बघू शकता आपले याच्या वरच्या ग्रुपमध्ये आपले फोटो ॲड झालेले आहेत. तर तशाच प्रकारे आपल्याला खालच्या पण ग्रुपला एडिट करून घ्यायचं आहे. त्यासाठी जे की खालचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये यायचं. इथं एक ग्रुप भेटेल, डबल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं. पुन्हा एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं डबल आपले KB एडिटचे तुम्हाला 3 फोटो भेटून जातील. तर सर्वात पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे. स्टारमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण आधीचे जे की फोटो ॲड केले त्याचप्रमाणे आपल्याला इथं पण फोटो ॲड करून घ्यायचे कशा प्रकारे. तर एकदम सोपी स्टेप आहे मित्रांनो, लक्ष देऊन तुम्ही जर बघितला का तुम्हाला एकदम समजून जाणार आहे. तर त्यामुळे तुम्ही स्किप न करता बघत राहायचं आहे. तर अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता आपण इथले दोन्ही पण ग्रुप एडिट केलेले आहेत. तर इथून आता बॅक यायचं अशा प्रकारे. बॅक आल्यानंतर आता इथं बघू शकता आपण 12.27 बिट आल्यानंतर याच्या जे की पुढचे ग्रुप बघू शकता हे एडिट झालेले आहे. तर आता अशाच प्रकारे जे की पुढचा ग्रुप आहे ते पण ग्रुप एडिट करून घ्यायचा. त्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं. इथं डबल एक तुम्हाला ग्रुप भेटून जाईल, तेव्हा त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं. इथून काय करायचं आहे, इथं तुम्हाला जे की वरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं. जे की आपण आधीचे फोटो जशा प्रकारे ॲड केले ते ग्रुपमध्ये म्हणजे KBEDच्या लोगोमध्ये, त्याचप्रमाणे आपल्याला इथं पण फोटो अशा प्रकारे ॲड मारून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथले पण तुम्ही ग्रुप ॲड मारल्यानंतर आता इथून काय करायचं आहे, तर आपण कुठं तशी होत्या तर तशी होत्या. तर इथं खालती एक तुम्हाला पुन्हा दुसरा एक ग्रुप भेटून जाईल. तर त्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता डबल आपल्याला KBEDचा लोगो भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं डबल आपल्याला KBEDचे 3 लोगो भेटून जातील. तर पहिल्या लोगोवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये येऊन तर अशा प्रकारे जे की फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे तुम्हाला स्टेप समजली असेल, तर समजली नसेल तर थोडंसं मागे घेऊन व्हिडिओ बघा, तर काही विषय नाही. अशा प्रकारे आपण हे पण ॲड केलेली आहे. तर आता एवढं काम आपलं झालेलं आहे. तर आता एवढं काम झाल्यानंतर इथलं बरोबर काय करा, 18.5च्या बिटला येऊन याचं जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते कट मारून घ्यायचं. अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर एवढीच्या स्टार्टिंगला यायचं, म्हणजे बीटच्या आपल्या स्टार्टिंगला यायचं. परत त्याच्यामध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये यायचं. मीडियामध्ये आल्यानंतर इथून जे की कोणता पण तुमचा एक फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. इथं महत्त्वाची जे जाऊन इथं 3 नंबरला झूमच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोला अशा प्रकारे झूम मारून घ्यायचं आहे एकदम जबरदस्त प्रकारे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे फोटोला पण. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर डबल त्यात फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोला काय करायचं, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला आपल्याला हा फोटो घेऊन यायचा आहे. म्हणजे जे की सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, सॉन्गच्या वरती लावून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 12.28च्या बिटला यायचं आहे. 12.27च्या बिटला आल्यानंतर जे की आत्ता आपण फोटो ॲड केला त्या फोटोला इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर इथून काय करायचं आहे, एवढे डबल एक स्टार्टिंगला जायचं आहे. परत त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये एक मी तुम्हाला व्हिडिओ देईल, हे व्हिडिओ ॲड करायचा आहे. या व्हिडिओला ॲड करून याच व्हिडिओवरती डबल येते आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. परत 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करायचा आहे. डबल त्याच व्हिडिओवरती क्लिक राहू द्यायचं आहे. तिथून ब्लेंडिंगच्या ज्या जायचं आहे, लाईटिंगच्या ज्या देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर आता जे की आपण व्हिडिओ केला तर ॲड, त्या व्हिडिओला काय करायचं आहे, अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे खालती म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, जे की आपलं म्हणजे एकदम बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला का त्या फोटोच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वरती लावून घेतल्यानंतर आता इथून काय करायचं आहे, आपल्याला इथून बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर जे की मी शेकीबीट दिलं होता ते शेकीबीटला इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, सर्वात जे की शेवटच्या फोटोचं पेट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता जे की आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे एकदम स्टार्टिंगला, त्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम लुक आपला दिसून जाणार आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर आता इथून काय करायचं आहे, आपल्याला जिथपर्यंत म्हणजे आपली 18.5च्या बिट आल्यानंतर हे सर्व जे की आपले ग्रुप संपणार आहे. तर आता इथंशी आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून जे की तुमचे फोटो असतील ते ॲड करायचं आहे. पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारून पुढे वर 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरियामध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर मी काय करतो, इथून फटाफट सर्व जे की फोटो ॲड करून घेतो आणि जे की त्याच्या पुढची जे की स्टेप आहे ते तुम्हाला सांगतो. कारण भावाने हे फोटो ॲड करणं हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि माहीत नसेल तरी पण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. परत त्याच्यावरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे वरती. तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आणि पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारून घ्यायचं आहे.
तर जशा प्रकारे मी ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही जे की तुमचे फोटो असतील ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे काय नाही मित्रांनो, एकदम सोपा व्हिडिओ आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन बघलात तर तुम्हाला एकदम सोपा जाणार आहे. तर अशा प्रकारे आता आपण शेवटपर्यंत फोटो ॲड केल्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला, आपण आता जे की फुल कापी एरियामध्ये फोटो कुठून ॲड केले ते 18.5च्या बीटपासून, तर ते तसे याचं प्लगच्या अशावरती क्लिक करायचं आहे आणि इथून कोणत्या पण एक रेक्टँगल घेऊ शकता. तर अशा प्रकारे आणि वरती 3 लाईनवर क्लिक करून फुल कन्फिन एरिया करू शकता. याला फुल कन्फिन एरिया केल्यानंतर इथून काय करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथून एक ऑप्शन भेटून जायची, हे ऑप्शनवरती क्लिक करायचं. याची जी पट्टी आहे पांढरी, या पांढऱ्या पट्टीला अशा प्रकारे वरती करायचं आहे आणि एक काळी पट्टी आहे का याला अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायची. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही करायचे आहे. आता केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता, इथं काळा कलर आहे आणि इथं पांढरा कलर आहे. तर इथल्या पांढऱ्या कलरवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खालती तुम्हाला सिलेक्ट कलर ऑप्शन भेटून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जे याची खालची पट्टी आहे आता तो शून्य करायचं आहे. इथं वरती राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे शॅडो आपली एकदम लागलेली आहे. आता या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आता. आणि जे की मी सुंदरीचे एक्सपेंज बनवलेले आहे ते ॲड करून मोठाचे ज्याच्यात देऊन याला अशा प्रकारे खालती लावून घ्यायचं आहे. आता खालती लावून घेतल्यानंतर आता जे की आपण शॅडो आणि जे की टेक्स्ट पेन जे ॲड केली ती या दोन्ही असे म्हणजे सिलेक्ट करून शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आहे. आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, याच्यात आपण शेक इफेक्ट अप्लाय करायचे आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. जे काय मी शेक इफेक्ट दिला असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, सर्वात जे का पहिला फोटो जो इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. आता पुन्हा बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला 18.5च्या बीटला यायचं आहे आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. पेस्ट मारल्यानंतर आता एक फोटो सोडून द्यायचा आहे मधात आणि डबल त्याच्या पुढचा जे की फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि डबल काय करायचं, एक फोटो मधात सोडून द्यायचा आहे आणि जे की त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला डबल हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. डबल काय करायचं, एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढचा जे की एक फोटो येईल त्याला एक फोटो म्हणजे हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं, एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि एका फोटोला हा इफेक्ट तुम्ही अप्लाय मारत शेवटपर्यंत जायचं आहे. म्हणजे एक फोटोला दिला का आता एक फोटो मधात सोडून द्यायचा आहे आणि जे की त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पुन्हा हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर डबल काय करायचं, एक मधात सोडून द्यायचं आहे आणि जे की त्याच्या पुढचा जे की फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीवरला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे की दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, डबल आपल्याला 18.5च्या बीटला जायचं आहे. 18.5च्या बीट आल्यानंतर याच्या जे की पुढचा फोटो आहे त्याला आपण आधीचा इफेक्ट पेस्ट केला होता तर या फोटोला आपण सोडून द्यायचं आहे आणि जे की त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण आधीचा इफेक्ट दिला नव्हता तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला आपण आधीचा दिलता आहे त्याला सोडून द्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे की हे पण सांगायचं झालं तर एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि एका फोटोला देऊन घ्यायचं आहे. तुम्हाला इझिली प्रकारे समजून जाणार आहे. याला आपण आधीचा इफेक्ट दिला तर हे फोटो सोडून द्यावा लागेल आणि जे काही त्याच्या पुढचा फोटोला आपण एकही इफेक्ट दिला नाही तर त्या फोटोला हा इफेक्ट तुम्ही पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता इथून काय करायचं आहे, हा इफेक्ट तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करत जायचं आहे. जशा प्रकारे मी दिलेली आहे तशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून काय करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि जे काही शेकीपीठ दिलं असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. शेकीपीठ ओपन केल्यानंतर तर इथून काय करायचं, सर्वात आधी डिलीट मारून घेऊ द्या. तर आता सर्व जे की आपले इथले फोटो संपल्यानंतर येतले तर इथून शेवटीला तुम्हाला तुम्हाला म्हणजे लेअर दिसून जातील. ती चारही लेअर इथून काय करायचं, अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून कॉपी 4 लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे. सॉरी शेकीपीठ झालेला आहे. तर बीट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे. बीट मार्कला डबल ओपन केल्यानंतर इथून काय करायचं, डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून पेस्ट 4 लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता 4 लेअरवरती पेस्ट केल्यानंतर आता जे की आपण 4 लेअर पेस्ट केले ते 4ही पण लेअर लागेल काय करायचे, अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आत्ता जे की आपण जे तुम्ही डेमो बघितला ते आत्ता आपला बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, इथे सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगून जायचं आहे.
कारण या व्हिडिओला मला एडिट करायला खूप जास्त टाईम लागलेला आहे. त्यामुळे नक्की सर्वांनी सगळ्यांनी कमेंट करून जा आणि भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा आणि एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.